नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळे कसे आहात आणि मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. खूप पाऊस चालू आहे नाही का सगळीकडे, इतका पाऊस आहे ना, त्यामुळे माझ्या ऑर्डर जरा सध्या थोड्याशा मंदावलेल्या आहेत. कारण की पाऊस आहे म्हटल्यावरती ऑब्व्हियसली आपण काय करतो, बाहेर जातच नाही, बाहेर जाणं टाळतो. तसंच माझं झालेलं आहे. म्हणजे मी तर बाहेर जातच नाही, पण कस्टमर जरा घरात आहेत त्यामुळे ऑर्डर जरा थंड आहे. तर आता मी एक थोड्या वेळापूर्वी लाईव्ह घेतली आणि त्यानंतर ऑर्डर बनवून दिल्या. 2 ठिकाणच्या ऑर्डर द्यायचे आहेत, किरकोळ आहेत. किरकोळ ऑर्डर सुद्धा कशा असतात, मिळतात कंटिन्युअसली. तर किरकोळ ऑर्डर आहे त्यामुळे मग ते एक ऑर्डर दिली नेऊन, आता एक ऑर्डर द्यायची आहे, ती पॅक वगैरे करायची. म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून घेऊया. तर हे तुम्ही भिंतीला बघत असाल ना, असा एक छोटासा डिस्प्ले तयार केलेला आहे. इथं प्लेट्स वगैरे लावलेले आहेत, फक्त त्यावरती नंबर नाही टाकलेत. काय होतं की ज्या वेळेला लाईव्ह घेते त्यावेळेला बरेचसे कस्टमर मला विचारतात, म्हणजे ते ज्यांना मशीन घ्यायची असते किंवा मशीनची इन्क्वायरी करायची असते, तर त्यांना प्रश्न पडतो की ह्या मशीनमध्ये काय काय तयार होतं, कुठले कुठले प्लेट्स तयार होतात. तर द्रोण, पत्रवाळी किंवा डिश. तर डिशमध्ये ज्या काही साईजेस आहेत 1 2 3 4 5 6 ते सगळे ह्या मशीनमध्ये तयार होतं. त्यानंतर पत्रवाळी, प्लेन आणि कप्पा तुम्ही वरती माझ्या साईडला बघत असाल ती कप्पा. त्यामध्ये ग्रीन कलर येतो, गोल्डन कलर येतो, सिल्वर कलर येतो. आणि प्लेन पण लावलेली आहे वरती, इथं जवळ नाहीये, तिकडे आहे. तर अशा म्हणजे ऑल इन वन ही मशीन आहे. फक्त ही सिंगल डाय आहे, तुम्हाला आता डबल डाय मिळेल. मी सिंगल डाय घेतली होती कारण मला असं वाटत होतं की माझा स्पीड कमी पडेल, म्हणून मी त्यावेळेला सिंगल डाय घेतली. तर आता घेणार आहे मी थोड्या दिवसानंतर डबल डायची मशीन, ही द्यायची आहे आणि ती घ्यायची आहे. काय होतं की प्रोडक्शन थोडंसं म्हणजे निघतं ह्यामध्ये, पण 8 तासामध्ये तुम्ही 9000 डिश तयार करू शकता. पण त्यामध्ये आणखी डबलनी म्हणजे स्पीडनी प्रोडक्शन तयार होतं. म्हणून थोड्या दिवसानंतर पाऊस येतोय ना, त्यामुळे मग पावसामुळे जरा थांबलेली आहे. थोडंसं म्हटलं उघडून देऊया. पाऊस वगैरे उघडला, नॉर्मल झालं आपलं सगळं वातावरण व्यवस्थित नॉर्मल झालं की त्यानंतर वरती शेडचं थोडंसं राहिलेलं काम करायचं, खाली मॅट वगैरे टाकायची आहे. आणि त्यानंतर जी मशीन घेणार आहे ती वरतीच न्यायची, म्हणजे आपण खाली नंतर काम करणार नाही, इथं रूममध्ये वरतीच तिथं मीटर वगैरे बसवायचे. तर ह्या प्लेटचंच प्रोडक्शन जास्त असतं. ही प्लेट ना खूप चालती आणि प्लेटला इतकी मागणी आहे ना, खूप मागणी आहे. द्रोण पण चालतात, द्रोणला पण पाणीपुरीच्या ठिकाणी खूप मागणी आहे. बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की मार्केटिंग कुठं करायचं, हा खूप जणांचा प्रश्न आहे. जो तो येतो तो मार्केटिंग कुठं करायचं हा एक म्हणजे असं मला ते कमेंट्स वाचून ना एक डोक्याला माझं थोडंसं हँग झाल्यासारखं होतं की याचं मार्केटिंग कुठं करणार. मला सांगा बरं, तुम्ही सांगा की ही आता डिश आहे, तुम्ही ह्याचं मार्केटिंग कुठं करणार? चपलीच्या दुकानात जाणार नाही ना तुम्ही कुठे जाणार? व्हरायटीमध्ये जाणार, त्यानंतर किराणा दुकानात जाणार, पाणीपुरीवाले, वडापाववाले, त्यानंतर मंचुरियन, भेळ, अशा ठिकाणी तुम्ही जाणार. सॉरी, मी चपलीचं दुकान बोलले. पण काय होतं की नॉर्मल तो प्रश्न आहे ना. आता आपण ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला दिसतं, आपण पाणीपुरी खातो सर्वजण, वडापाव काही ठिकाणी आहेत, पण महाराष्ट्रात तर वडापाव आहे म्हणजे आहेच. ते आपलं एक वेळचं जेवण आहे. तुम्हाला माहिती आहे की वडापाव हे एक वेळचं जेवण आहे. वडापावसाठी मोस्टली ही प्लेट म्हणजे ह्यापेक्षा मोठी साईज असते, ही जरा छोटी आहे. तर ही दुसऱ्या ठिकाणी मंचुरियनसाठी वगैरे यूज होते, मंचुरियन आणि दाबेलीसाठी ही प्लेट यूज होते. तर मोस्टली ही जी प्लेट आहे ना, ह्याचं प्रोडक्शन मी खूप जास्त काढते. आता मला बरेचसे जण म्हणतात ताई आम्हाला पत्रवाळी बघायची आहे. तर हो, पत्रवाळीचं सुद्धा प्रोडक्शन काढणार आहे, पण कसं असतं शेवटी बजेटच्या गोष्टी असतात सगळ्या. तर माझं बजेट नव्हतं त्यावेळेला डाय वगैरे घ्यायचं, कारण डाय जी आहे ती 15 ते 16,000 रुपयाला मिळते. आणि म्हणून मग मी डिशचं प्रोडक्शन जास्त हे करते, तयार करते. सिंगल डाय आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो मला, पण इतकाही काही वेळ लागत नाही. म्हणजे मी एक तुम्हाला सांगते, एका तासामध्ये 1100-1200 प्लेट बनवते मी. एका तासामध्ये 2 तासामध्ये माझे 100 पॅकेट, 2 ते सव्वा 2 तासामध्ये 100 पॅकेट तयार होतात माझे. आणि छान चालतं, व्यवस्थित आहे मशीन. फक्त डबल डाय लावली की आणखी डबलने प्रोडक्शन तयार होईल. एका साईडला छोटी, एका साईडला मोठी, अशा 2 डिश लावणार आहे, म्हणजे दोन्ही याचं प्रोडक्शन तयार होत जाईल. तर आता संध्याकाळी, आता तर बऱ्यापैकी ही ऑर्डर तयार केलेली आहे. आता संध्याकाळी दुसरी डाय लावायची. डाय चेंज करता येते बरं काही. आता जे मी सांगितलं ना, आता त्यावेळेला डाय चेंज करावं. एका डायमध्ये ते ह्या सगळ्या प्लेट्स बनणार नाहीत, वेगवेगळी डाय येते, साईजनुसार येते. तर डाय चेंज करता येते. इथे 2 स्क्रू दिलेले आहेत, ते 2 स्क्रू ओपन करायचे असतात. ते असतं ना काहीतरी स्पॅनर,
अशा प्रकारचं ॲडजस्टेबल असतं ना हे, तर ह्याने ते स्क्रू ओपन करायचे असतात. त्यानंतर तिथे 2 वायरिंग आहे वरती आणि खाली, ते त्याला पॉवर सप्लाय करतात त्याचे आहेत, म्हणजे हिटिंग होते त्याने. इथे हे कॉईल असते, ही कॉईल असते, ते ही कॉईल त्याला सप्लाय होते. तर अशा प्रकारचं आहे. आणि बाकी आपल्या पावसामुळे जरा शांत आहेत ऑर्डर. आता ड्रोनची पण ऑर्डर तयार करायची होती, पण ड्रोनचं काय झालंय की टेरेसवरती शेडमध्ये मशीन ठेवलेलं आहे आणि तिथे खूप बरंचसं पाणी साचलेलं आहे आजूबाजूला, त्यामुळे. आणि ती सध्या मी मशीन तरी बंद ठेवते, माझे मिस्टर आले, ते आले की मग ते चालू करतात. तर त्याची सुद्धा ऑर्डर आहे. अशा किरकोळ ऑर्डर्स देत असते. आणि तुम्हाला परत सांगते की जिथे पाणीपुरी वगैरे किंवा व्हरायटीज आहे किंवा वडापाव, स्वीट मार्ट वगैरे अशा ठिकाणी तुम्ही मार्केटिंग करा. जर तुम्हाला ते नसेल जमत तर कंपनीला द्या. आता काल परवाच एका ताईंनी मशीन घेतलेली आहे, म्हणजे बुक केलेली आहे त्यांनी, सेमी ऑटोमॅटिक. कंपनीला बायबॅक करणार आहेत. बायबॅक म्हणजे की कंपनीकडनं कच्चा माल विकत घेणार आणि कंपनीलाच कच्चा माल, तयार झालेला माल परत देणार, त्याला बायबॅक म्हणतात. तर ती काहीतरी ॲग्रीमेंट असतात. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठलीही मशीन घ्या, फुलवातीची घ्या, समईवातीची घ्या, किंवा मग ते धूप, कप, अगरबत्ती वगैरे ह्याच्यासाठी जे काय असतं त्यामध्ये बायबॅक करतात. ते कच्चा माल घेतात आणि तयार झालेला माल देतात. त्यानंतर काहीतरी ॲग्रीमेंट असतं त्यांचं, ॲग्रीमेंट प्रोसेस असते. बाकी तुम्हाला अजून तुम्ही स्वतः मार्केटिंग करायचं असेल स्वतः करू शकता. दोन्ही ऑप्शन छान आहे. त्यांच्याकडे जरी तुम्ही दिलं तरी तुम्ही ते करता करता बाहेरही देऊ शकता. असं काही नाही की त्यांनाच द्यायचं. मग तुम्हाला जर बाहेर किरकोळ कस्टमर मिळाले तर तुम्ही बाहेरही देऊ शकता. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. फक्त मार्केटिंग खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मार्केटिंग केलीत ना की तुम्हाला कस्टमर एकदा ऑर्डर दिल्यात ना की परत तुम्हाला तिथे जायची गरज पडत नाही. ते फोन करून सांगतात तुम्हाला की ताई आम्हाला एवढं एवढं हवं आहे, किंवा सर आम्हाला इतकं इतकं प्रोडक्शन हवं आहे. आता मी ज्यांना ऑर्डर देते ते सुरुवातीला थोडंसं सेट व्हायला जरा टाईम लागला. जेव्हा मी सॅम्पल दिलेत त्यांना, सगळे सॅम्पल दाखवलेत, त्यावेळेला त्यांनी मला ऑर्डर द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून मग मला तिथं सारखं जायची गरज पडत नाही. मला फोन करतात ते, आम्हाला एवढी एवढी ऑर्डर हवी आहे, मी तिथे घेऊन जाते. जर होलसेलवाले असले, होलसेलच्या पण ऑर्डर देत असते. होलसेलवाले असले तर त्यांच्या ऑर्डर मी स्वतः नेऊन देत नाही, ते इथे येतात आणि घेऊन जातात. मग त्यांच्या ऑर्डर कमी नसतात. त्याचे व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहे आपल्या चॅनलवरती. तर त्यांच्या ऑर्डर तुम्हाला सांगते, 10 बॅगची असते, 15 बॅगची असते, 20 बॅगची, 25 बॅगची, अशा त्यांच्या ऑर्डर्स असतात. मोठ्या मोठ्या असतात, कारण ते बाहेर जाऊन मग ट्रेडिंग करतात. तुम्हाला माहिती आहे की मॅन्युफॅक्चरकडनं आता बऱ्याच म्हणजे भरपूर ठिकाणी असंच आहे. खाण्याच्या वस्तू म्हणा, खाण्याच्या म्हणजे जे काही आपली ग्रोसरी आहे ते पण काय करतात, मॅन्युफॅक्चरकडनं उचलतात आणि बाहेर ट्रेडिंग करतात, मार्केटिंग करतात त्यांची. तर मॅन्युफॅक्चरकडनं उचलून नंतर मग शॉपने त्यांचं ते एक मार्केटिंगचा जॉबच असतो तो, की बाहेर ठिकाणी जायचं दुकानांमध्ये आणि तिथे मार्केटिंग करायची. तर ते सुद्धा करतात. मग हे लोक होलसेलवाले काय करतात की आमच्याकडनं मॅन्युफॅक्चरकडनं घेतात क्वांटिटीमध्ये, म्हणजे 10 बॅग, 15, 20, 25 बॅग, आणि बाहेर ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे गाडी वगैरे, ट्रान्सपोर्ट, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि ते बऱ्याच दिवसापासून करत असतात. तर मग असं उचलतात आणि बाहेर ठिकाणी ते मार्केटिंग करतात. तर ते प्रत्येकाचा एक व्यवसाय आहे तो. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो तसं ते मार्केटिंग करतात. तर त्यांचे रेट थोडेसे कमी असतात. आपण म्हणजे जे पैसे पुढं त्यांना मिळायचे ते आपल्याला मिळतात, असं असतं. आपण जर मार्केटिंग करी तर फक्त फिरावं लागतं. आणि बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की फिरायचं कसं काय, कुठे फिरायचं, कुठे द्यायची, हा प्रश्न एक नॉर्मल आहे. कुठे फिरायचं, कुठे द्यायची ऑर्डर, आणि मग कसं विकायचं, मग ते घेणार का, मग हे करणार का, ते हे प्रश्न का 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 हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ते घेणार का, मग ते आमच्याकडनं कसं काय घेतील, मग ते बाहेरून का नाही घेणार. तर तसं काहीही नसतं. तसा विचार करूच नका. तसा जर विचार केला तर मग काहीच उपयोग नाही. आणि कॉम्पिटिशन तर आहे, प्रत्येक व्यवसायात कॉम्पिटिशन आहे. जॉबमध्ये कॉम्पिटिशन आहे, व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे. तुम्ही काय म्हणते वडापावच्या गाड्या लावा, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशनमध्ये उतरावं तर लागतंच. जर शांत बसून राहाल तर पुढे जाऊ शकणार नाही. मला पण बरेचसे लाईव्ह वरती हे खूप प्रश्न असतात की कॉम्पिटिशन खूप चालू आहे. हो आहे, कॉम्पिटिशन चालू आहे. तर बरीचशी अशी माहिती द्यायची असते, किरकोळ प्रश्न असतात, पण एका व्हिडिओमध्ये नाही देता येत. कमेंट्समध्ये थोडेफार देते, हो नाही, नंबर वगैरे टाकते, मेसेज करा. ज्यांना खरंच घ्यायचं असतं त्यांच्याशीच जास्त हे ठेवते, कॉन्टॅक्ट ठेवते. काही विनाकारणच हे करतात, मेसेज करतात, आणि काही तर कळतच नाही काय बोलतात ते.
आता आपल्याला काय येणार जनरली, मराठी, हिंदी, इंग्लिश तर इतकं जमत नाही. जसं मला एक्सप्लेन करता येतं त्या हिशोबाने करते. आणि बरेचसे जण ज्या वेळेला माझ्या घरी येतात इन्क्वायरी करायला, तर मागच्या 2-3 दिवसाआधी तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. 2-3 दिवसाआधी मुंबईवरनं ताई आल्या होत्या. त्या म्हणाल्या, ताई मी इतके व्हिडिओ पाहिलेत ना, मला सगळ्यांमध्ये तुमचा व्हिडिओ बेस्ट वाटला आणि असं वाटलं की इथं जाऊन चौकशी करावी आणि तुमचं म्हणजे जो बिझनेस आहे तो काही लांब नाही आहे जास्त, आम्ही तिथे इन्क्वायरी करू शकतो. तर मी त्यांना मशीन ऑपरेट करून दाखवलं, प्रोडक्शन कसं तयार होते, पॅक कसं करायचं, सगळ्या गोष्टीची माहिती दिली. असं नाही की मला वेळ नाही आहे किंवा कोणी ते एंटरटेन पण करत, एंटरटेन म्हणजे त्यांचा वेळ सुद्धा देत नाही, हो नाही किंवा इग्नोर केल्यासारखं किंवा अवॉइड केल्यासारखं मला झालेलं आहे तसं बऱ्याच जणांनी. बाजूचा आवाज येतोय, खूप काम चालू आहे वाटतं. तर चला, थँक्यू सो मच. व्हिडिओ बघा पूर्ण, आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करा, काय प्रश्न असेल तर. नंबर तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधा, मेसेज करा. बाकी काही असेल माहिती तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. अय्यो तुम्हाला